बोरी येथे कबड्डी स्पर्धेचा थरार, अमरदीप क्रीडा मंडळाच्या वतीने बोरीचा बार निमित्त भव्य आयोजन. खेड बुद्रुक प्रतिनिधी. बोरी गावच्या क्रीडा परंपरेला नवी ऊर्जा देत अमरदीप क्रीडा मंडळाच्या वतीने बोरीचा बार निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज या स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मैदानावर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे बोरी परिसरात अक्षरशः कबड्डीचा थरार आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील गुणवत्ता, जिद्द आणि खिलाडू वृत्तीला चालना मिळावी. तसेच खेळा आणि जिंका सोबतच एकोप्याची भावना बळकट व्हावी, या उद्देशाने अमरदीप क्रीडा मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी मेहबूब पठाण, बापूराव धायगुडे, प्रदीप पिसाळ, भाऊसाहेब धायगुडे, सुभाष धायगुडे, उत्तम लकडे, सुनील जावळे, सुभाष अनपट, आप्पा येळे, नवनाथ पिसाळ, विजय येळे, रामभाऊ गुरुजी, नजीर पठाण, विनोद धायगुडे, तानाजी धायगुडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबड्डी हा ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि जिद्द, ताकद, चपळाई व संघभावनेची कसोटी पाहणारा खेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक तसेच परिसरातील होतकरू खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. मैदानावर प्रत्येक चढाई आणि पकडीला मिळणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. अमरदीप क्रीडा मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे बोरीच्या क्रीडा क्षेत्राला नवी झळाळी मिळाली असून बोरीचा बार निमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्पर्धेतील पुढील सामने अधिकाधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून विजेत्या संघासाठी मानाची बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढवून मैदान क्रमांक 1 पूजन या ठिकाणी करण्यात आलेले मान्यवरांच्या शुभ हस्ते. कुणाचा मोबाईल सगळ्याच्याच मोबाईल काढामध्ये अवघड होते. कुठे गेला ते सरपंच? ज्यांचं आपल्याला नेहमीच सहकार्य असतं असे लोणंद पोलीस स्टेशनचे सोनवलकर साहेब, कबड्डी पंच लोखंडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मैदान क्रमांक 1 पूजन केलं जातंय. त्याच पद्धतीनं व्हिडिओ काढ या सामन्यासाठी नेहमीच फोटो काढून सहकारी असतं असे कबड्डीचे पंच उमेश भोसले सर, त्याच पद्धतीनं अविनाश धमाल सर, जाधव सर हेही आवर्जून या सामन्यांसाठी उपस्थित राहिलेले. काय लागले तुम्ही सगळी खेळाय. शक्ती आणि युक्तीचा सुंदर मिलाप असलेला हा कबड्डीचा खेळ गेले 36 वर्षे 3 टप्प्यांपासून हा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि 37व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. मित्रांनो, सध्याचं 21वे शतक हे धावपळीचं संगणकाचं युग आहे आणि त्यामध्ये नव्या पिढीला अनुरूप अशा पद्धतीनं रील्सची कॉम्पिटिशन, रील्सच्या स्पर्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या आहेत.
प्रथम क्रमांक 2000, द्वितीय क्रमांक 1500 आणि तृतीय क्रमांक 1000 रुपये अशा पद्धतीची बक्षीस या ठिकाणी केलेली आहेत. मैदान क्रमांक 2 वरती मान्यवरांनी कृपया जायचंय. मैदान क्रमांक 2 चं देखील खेळवलं जाईल. दादा दादा आणि घेत आहे पुढे मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वरती अमरदीप क्रीडा मंडळ बोरीच्या खेळगड्यांनी जे किट परिधान केलेलं आहे ते कैलासवासी स्वप्नील भैया रायगुडे पाटील यांच्या स्मरणार्थ धनंजय संजय रायगुडे यांच्याकडून देण्यात आलेले मैदान क्रमांक 2 चे या ठिकाणी पूजन होते. जोरदार टाळ्या. काय झाला का फरक दोघांचा हात लागू सोनोर का दादा समितीचे सर्वेसर्वा नरेंद्रजी दाभोळकर सर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा सांगणारा हा संघ आहे. हनुमान उडी आपल्याला माहित असेल की फेमस झाली, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा ज्यांनी उचलला ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर यांचा वारसा सांगणारा लढवय्या संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मैदान क्रमांक 1 वरती रामचंद्र दायगुडे उर्जी, त्याच पद्धतीनं नजीरभाई पठाण, सुभाषराव दायगुडे, सुभाषराव अनपट, उत्तमराव डकडे, तानाजीराव दायगुडे आणि महबूबभाई पठाण यांच्या हस्ते या ठिकाणी ओळख परेड केली जाते. शंभर वर्षांपेक्षा जुना असलेला आणि खेळाची परंपरा असलेला हा संघ शिवाजी उदय मंडळ सातारा याचंही कबड्डी पंढरी बोरीमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. दोन टीम आहेत सध्या विचारून या आणि म्हणावं आपल्या मंडळाच्या टीम म्हणा. श्रेयस वेळी अमरदीप निर्वा मंडळाकडून चाल करताना आणि सातारा संघाकडून अतिशय उत्कृष्ट असा खुश झालेला आहे आणि पुनश्च एकदा 1 गुण प्राप्त केलेला आहे. वेळी याची अयशस्वी चाल आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.